8 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथे पद्मशाली समाजाचे शिष्टमंडळास माननीय अतुल सावे मंत्री यांना चर्चेस बोलावले होते। दिनांक 1 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत पद्मशाली समाजाचे कार्यकर्ते शिवशंकर सुरकुटवार व बालाजी चिंतावार हे धर्माबाद जिल्हा नांदेड येथे एसबीसीच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते। दरम्यान नांदेड येथील पद्मशाली समाजाचे मान्यवर मंडळी उपोषणाबाबत अतुल सावे मंत्री महोदयांशी संपर्क साधला होता। मुखेडचे पद्मशाली समाजाचे नेते माधव अण्णा साठे यांनी मंत्री महोदयांना फोन लावून उपोषणकर्त्यांशी भ्रमणध्वनीवर संवाद साधण्यात पुढाकार घेतला। यावेळी त्यांनी शासन एसबीसीच्या प्रश्नावर गंभीर असून पद्मशाली समाजाचे शिष्टमंडळास चर्चेसाठी वेळ दिला जाईल असे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली। त्यास प्रतिसाद देत उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले। आज माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या निवासस्थानी पद्मशाली समाजाच्या शिष्टमंडळास चर्चेस बोलावले होते। यावेळी झालेल्या चर्चेत 20 सप्टेंबर 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पद्मशाली समाजाच्या अडचणी संदर्भात बैठक झाली होती। या बैठकीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते। तसेच काही महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मांडले असता याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ आणि आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी देऊन पद्मशाली समाजास अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पद देण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते। अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले। यावर अतुल सावे मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असे सांगितले। तसेच यापूर्वी शासन निर्णय झालेल्या परंतु प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होत नाही अशा बाबतीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली जाईल। विशेष करून एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवेश प्रक्रियेत डावलले जाणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागास सूचना देण्यात येईल असे सांगितले। यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा राज्याध्यक्ष संजय गाते, विशेष मागास प्रवर्ग पद्मशाली महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे, नांदेड भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश जिंदम, अखिल भारत पद्मशाली संगमचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, भिवंडीचे राजू गाजेंगी, मुंबई पद्मशाली प्रांत अध्यक्ष सैवे रामलू, युनायटेड पद्मशाली संगमचे राज्य अध्यक्ष रोहित शेठ आडकटलवार, जगन्नाथ बिंगेवार, शंकरराव कुंटूरकर, उपोषणकर्ते शिवशंकर सुरकुटवार, नागेश पुट्ठा, बालाजी चिंतावार, नरेश शेलारवार, किसनराव तानूरकर, गंगाधर मारावार, सिद्धराम बंडेवार, राम आडपवार, महेंद्र दासरवार, सर्व नांदेड, श्याम आडेपवार, परळी एकनाथ सग्गम, सीतारामुलू गंजी, श्रीधर वासाला, कमटम रवींद्र सर्व मुंबई या शिष्टमंडळाने भेट घेतली। माधव अण्णा साठे यांनी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते व मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले।